खोट्या व्हिडिओच्या आधारे कटकारस्थान रचणे तटकऱ्यांचे जुनेच उद्योग आहेत, असा थेट आणि आक्रमक आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवराम बदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यावर केला आहे. कुठला जावई शोध लावता आहात, असा थेट सवाल करत बदे यांनी राजकीय वातावरण तापवले. तटकरे यांनी मुलीला पालकमंत्री करायचे असल्याने शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे तिघे त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत आहेत, असा आरोप देखील बदे यांनी केला आहे. हे तिघे त्रिदेव आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश असे म्हणत बदे यांनी आपल्या नेत्याची जोरदार पाठराखण केली. रायगडमधील कथित व्हिडिओ प्रकरणामुळे राजकीय वाद पेटलेला असतानाच आमदार थोरवेंनी थेट खासदार सुनील तटकरे यांच्यावर बोट ठेवले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना भरत भगत यांनी थोरवेंवर मंत्रिपदाच्या स्वप्नासाठी नाट्य रचल्याचा आरोप केला होता. त्यालाच उत्तर देताना बदे यांनी चोराच्या उलट्या बोंबा म्हणत राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. विकास कामे सुरू असताना घटक पक्षच खोडे घालतो, असा आरोप देखील बदे यांनी केला. दरम्यान आज पत्रकार परिषद आक्रमक शैलीत राजकीय रणशिंग बदे यांनी फुंकले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांनी काल परवा कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी पहिले त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटलं की या मतदारसंघामध्ये कुठली कामं आहेत, अडीअडचणी आहेत, हे विषय आमदार काही विधान भवनामध्ये मांडत नाहीत. परंतु त्यांना इतकाही अभ्यास नाही की सत्ताधारी आमदार हा विधान परिषदेमध्ये उठून लोकांच्या समस्येवर बोलण्याचं कारणच येत नाही. तरी सत्ताधारी असल्यानंतर आमदार साहेब स्वतः सत्तेमधूनच लोकांच्या अडीअडचणीची जी विकासाची कामं आहेत, जी काही ठरली लोकांच्यासाठी, जी काही सुविधांसाठी जी काही करायचं आहे ते स्वतः करून घेतात. तिथे त्यांना काही आरडाओरडा करण्याची किंवा विधान भवनामध्ये बोलण्याची, सेशनमध्ये बोलण्याची आवश्यकता नाही आहे, हे स्वाभाविक आहे. परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी प्रवक्ते आणि स्वतःचं कुठंतरी प्रमोशन करून घेण्यासाठी किंवा भविष्यामध्ये आपल्या पदरात काय पडेल का या भावनेतून त्यांनी आमदार साहेबांच्यावर ही टीका केलेली आहे. ती धादांत खोटी आहे आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे. आता तटकरे साहेब नेहमी त्यांचा तोच एक जप आहे. या तटकरेंचं राजकारण कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे ते सर्वश्रुत आहे. कारण त्यांना त्यांच्या मुलीला मिळालेलं जे पालकमंत्री पद होतं ते शिवसेनेच्या तीनही आमदारांनी विरोध दर्शवल्यामुळे आणि त्याला ती स्थगिती मिळाली. आणि ती स्थगिती मिळाल्यापासून जे तटकरे साहेब विशेषतः या मतदारसंघामध्ये जे महायुतीच्या विरोधात जी भूमिका या ठिकाणी मांडतायत, कारण सत्तेमध्ये शासनाच्या म्हणजे केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत, राज्याच्या सत्तेमध्ये आहेत, सत्तेची सगळे फळं चाकतायत आणि महायुतीच्या विरोधात इथे जाऊन उभाटाबरोबर युती करतायत आणि सत्तेतील आमदाराला, महायुतीच्या आमदाराला कसा शह देता येईल या पद्धतीचं राजकारण कटकारस्थान सगळं ते षडयंत्र रचण्याचं काम तटकरे करतात हे सर्वश्रुत आहे. आणि मग त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की ज्या काही आता विधानसभेमध्ये सत्रामध्ये ज्या काही व्हिडिओ क्लिप ज्या काही प्रसारित झाल्या, भरत शेठ गोगावलेंची असेल किंवा महेंद्र दळवी साहेबांची असेल, ह्या क्लिप फक्त महेंद्र शेठ थोरवेंनी प्रसारित केलेल्या आहेत. हा जावई शोध यांनी लावला कुठून? आता हे राजकारण उघड असताना, कारण सातत्याने महेंद्र शेठ हे भरत शेठ गोगावलेंचं समर्थन करताना आपल्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. ऑन स्टेज पण त्यांनी कधी आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे का भरत शेठ यांनाच मंत्रिपद पण मिळावं आणि पालकमंत्रीपद हे भरत शेठनाच मिळावं. स्वतः कधी अपेक्षा केलेली आहे, तशी त्यांची इच्छाही नाहीये. त्यांनी तो शोध लावला की भरत शेठच्या विरोधात केल्यानंतर भरत शेठचं पद खाली झालं, तर भरत शेठचं पद खाली झाल्यानंतर महेंद्र दळवींना मिळेल, मग त्यांना मिळू नये यांना मिळावं म्हणून ती क्लिप काय महेंद्र शेठ यांनीच प्रसारित केली. हे धादांत खोटं आहे. कारण अडचण कोणाला आहे? तटकरेंना अडचण आहे, हे तर सर्वश्रुत आहे. भरत शेठ गोगावलेंची असेल, महेंद्र शेठ दळवींची असेल, आमदार महेंद्र शेठ थोरवेंची असेल, या तीनही आमदारांची अडचण कोणाला आहे? तर तटकरेंना. कशासाठी? तर त्यांच्या मुलीला पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी.
स्वाभाविकच या तिघांना बदनाम करण्यासाठी हे सगळं राष्ट्रवादीने तटकरेंच्या पिळावळीने केलेलं हे एडिटिंग आहे आणि दादांत खोट्या क्लिप या प्रसारित केलेल्या आहे. परंतु त्यांना माहिती नाही तटकरेंना हे तीनही आमदार, नामदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी आणि कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे हे तीन त्रिदेव आहेत. ब्रह्मा विष्णू महेश अशा भूमिकेतून चालतात. एक आहेत, दिसायला तीन आहेत पण तीन हे एक आहेत. आणि